वेलकम फॉर द प्रॅक्टिकल ऑफ गॅस टंगस्टन आर्क वेल्डिंग वापरून 1F फ्लॅट पोझिशन मध्ये 2 मिलीमीटर थिकनेसच्या ॲल्युमिनियम शीट वरील बाहेरील कॉर्नर जॉइंट फिलेट वेल्ड वरील प्रात्यक्षिक मध्ये आपले स्वागत आहे। या सेशनची उद्दिष्टे पाहू। या सेशनच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल। टिग वेल्डिंग प्रक्रियेचा वापर करून 2 मिलीमीटर थिकनेसच्या ॲल्युमिनियम शीट मध्ये बाहेरील कॉर्नर जॉइंट वेल्ड करू शकाल। ॲल्युमिनियम शीटवर बाहेरील कॉर्नर जॉइंट वेल्ड करण्यासाठी आवश्यक साधने आणि साहित्य पुढील प्रमाणे आहेत। टिग वेल्डिंग मशीन, ॲल्युमिनियम फिलर वायर, टंगस्टन इलेक्ट्रोड, शिल्डिंग गॅस ऑर्गन, 2 मिलीमीटर थिकनेसची ॲल्युमिनियम शीट, हॅकसॉ, मेटल फाईल, बेंच वाईज, स्टेनलेस स्टील वायर ब्रश, चिपिंग हॅमर। आता बाहेरील कॉर्नर जॉइंटसाठी 2 मिलीमीटर थिकनेसची ॲल्युमिनियम शीट तयार करू। प्रथम कोणतेही घाण किंवा मोडतोड करण्यासाठी ॲल्युमिनियम शीट वायर ब्रशने स्वच्छ करा। पुढे शीटला एक 50 मिलीमीटर लांबी आणि 50 मिलीमीटर रुंदीमध्ये कट करा। शीटच्या साइड स्क्वेअर आणि एकमेकांना परपेंडिक्युलर आहे याची खात्री करून घ्या। ॲल्युमिनियम शीट एकत्र क्लॅम्प करा जेणेकरून ते योग्यरित्या अलाइन होतात आणि हलू शकणार नाहीत। वेल्डिंग प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी नेहमी योग्य पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट घ्यायची खात्री करा। आता वेल्डिंग मशीन सेटअप करा। वेल्डिंग ॲल्युमिनियमसाठी योग्य सेटिंगमध्ये वेल्डिंग मशीन सेट करा। वेल्डिंग करंट लो सेटिंगवर सेट केले पाहिजे, जसे की 60 ते 90 अँपिअर्स। वेल्डिंग व्होल्टेज हाय सेटिंगवर सेट केले पाहिजे, म्हणजे 20 व्होल्ट्स। वेल्डिंग मशीन सेटअप पूर्ण झाल्यावर वेल्डिंग टॉर्च ॲल्युमिनियम शीटला 45 डिग्री कोनात धरा आणि डावीकडून उजवीकडे ड्रॅग करा। फ्लॅट पोझिशन मध्ये जॉइंट वेल्ड करणे लक्षात ठेवा। आणि तसेच रूट गॅप 1.5 मिलीमीटर ठेवण्याची खात्री करा। आता प्लेटला 90 डिग्रीच्या कोनात संरेखित करण्यासाठी ट्राय स्क्वेअर वापरा आणि बाहेरील कॉर्नर जॉइंटसाठी योग्य अंतराने सेट टॅग करा। पुढे बाहेरील कॉर्नर जॉइंट मध्ये रूटशी योग्य पेनिट्रेशन करून युनिफॉर्म साइज बीट बनवा। नंतर युनिफॉर्म पूर्ण होईपर्यंत वेल्डिंग सुरू ठेवा। वेल्ड स्मूथ आणि युनिफॉर्म असल्याची खात्री करा।
वेल्डिंग असल्यास कोणत्याही क्षणी थांबवले जाते. वेल्ड पुन्हा सुरू करण्यापूर्वी वेल्ड पूल साफ करणे सुनिश्चित करा, कारण यामुळे वेल्डमध्ये दोष निर्माण होऊ शकतात, जसे की पोरोसिटी, क्रॅक आणि अपूर्ण फ्युजन निर्माण होऊ शकतात, जे वेल्डला ठिसूळ होण्यापासून रोखण्यास मदत करेल. आणि वेल्डिंग पूर्ण झाल्यावर वेल्डमधून कोणताही स्लॅग काढण्यासाठी चिपिंग हॅमर वापरा. पोरोसिटी, क्रॅक किंवा अपूर्ण फ्युजन यासारख्या कोणत्याही दोषासाठी वेल्डची तपासणी करा. काही दोष आढळल्यास जॉईंट पुन्हा वेल्ड करणे आवश्यक आहे. शेवटी वायर ब्रश वापरून वेल्ड स्वच्छ करा. हे अशुद्धता काढून टाकेल आणि ते अधिक पॉलिश दिसेल आणि वेल्डला गंजपासून संरक्षण पण करेल. वेल्डिंग प्रक्रिया चांगल्या प्रकारे हाताळण्यासाठी येथे काही टिपा आहेत. वेल्ड एरियाचे वातावरणापासून संरक्षण करण्यासाठी नेहमी हाय प्युरिटी ऑर्गन गॅसचा शिल्डिंग गॅस म्हणून वापर. टंगस्टन इलेक्ट्रोड शार्प पॉइंट बरोबर असल्याची खात्री करा, कारण शार्प पॉइंट उष्णता केंद्रित करतो, ज्यामुळे आर्क चकचकीत होण्यापासून किंवा फ्लिकरिंग होण्यापासून रोखण्यास मदत करते. वेल्डिंगचे स्पीड कमी आणि स्थिर आहे का ते तपासा, कारण ते वेल्ड पूलमध्ये उष्णता समान रीतीने वितरित करण्यास अनुमती देते. वेल्डिंगचे स्पीड कमी आणि स्थिर आहे का ते तपासा, कारण ते वेल्ड पूलमध्ये उष्णता समान रीतीने वितरित करण्यास कारणीभूत असते. फिलर वायर स्मूथ आणि सतत मोशनने स्वच्छ करा, कारण फिलर वायरवर तेल, घाण किंवा इतर दूषित घटक असू शकतात. हे दूषित घटक वेल्डला कमकुवत करू शकतात आणि ते ढिसूळ बनवू शकतात. वेल्ड एरिया कधीही जास्त गरम करू नका. वेल्ड एरिया ओव्हरहाल्टिंग टाळण्यासाठी काही टिप्स पुढील प्रमाणे आहेत. योग्य वेल्डिंग सेटिंग, स्मूथ वेल्डिंग आर्क मुवमेंट, प्री हिटिंगचा वापर, वेल्डला हळूहळू थंड होऊ द्या. प्रात्यक्षिका केलेल्या मुख्य मुद्द्याचा आढावा घेऊया. कोणती घाण किंवा मोडतोड काढण्यासाठी ॲल्युमिनियम शीट वायर ब्रशने स्वच्छ करा आणि शीट कापून टाका. वेल्डिंग मशीन सेट करा. सेटचे तुकडे योग्य अंतराने आणि योग्य संरेखित टॅग करा. वेल्डिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोषासाठी वेल्डची तपासणी करा. शिल्डिंग गॅस म्हणून नेहमी हाय प्युरिटी ऑर्गन गॅस वापरा. वेल्ड एरिया कधीही जास्त गरम करू नका. हे आपल्याला प्रात्यक्षिक शेवटी आणते. गॅस टंगस्टन आर्क वेल्डिंग GTAW वापरून 1F फ्लॅट पोझिशन मध्ये 2 मिलीमीटर थिकनेसच्या ॲल्युमिनियम शीट वरील बाहेरील कॉर्नर जॉईंट बद्दल तुम्हाला चांगली माहिती मिळाली असेल अशी आशा आहे. चला तर मग भेटूया पुढील प्रात्यक्षिकामध्ये.